और छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते ही जिनके शरीर पर रोमांच उठता है, ऐसे पूरे महाराष्ट्र से आए हुए शिवप्रेमी बंधू और बहनों, आज आपल्या सगळ्यांचा मोठा आनंदाचा प्रसंग आहे। आपण सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये हा प्रसंग लक्षात ठेवू की आपण अशा एका प्रसंगाला साक्षी आहोत। अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्या सगळ्यांचा आनंदाचा आणि अभिमानाचा विषय आहे। छत्रपती शिवाजी महाराज एक असे राजे होऊन गेले की ज्या राजाने या देशामध्ये आपल्या देशाची परंपरा जागृत ठेवली। आज आपण सगळे जे आहोत, आज आपल्या देशाचं जे अस्तित्व आहे ते माननीय छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ भूमी पादाक्रांत केली असं नाही, तर समुद्रही पादाक्रांत केला। अरबी समुद्रामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं। अरबी समुद्रामध्ये कुठलाही व्यापार करताना पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागायची, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रावर आक्रमण करून अरबी समुद्र ताब्यात घेतला आणि पोर्तुगीजांना सुद्धा अनेक प्रकारच्या परवानग्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची परवानगी घ्यावी लागली। अरबी समुद्रामध्येच इंग्रजांशी झालेल्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय झाला आणि त्यामुळेच अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं याला संदर्भ आहे। एक प्रचंड मोठं स्मारक अरबी समुद्रामध्ये व्हायचं आहे। गेले अनेक वर्ष अनेक राज्यकर्त्यांनी, माझी सगळ्यांना विनंती आहे, आपापल्या ठिकाणी शांतपणे बसा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। जे छत्रपतींचे मावळे असतील ते जागेवर बसतील, जे छत्रपतींचे मावळे असतील त्यातला एकही जण या ठिकाणी हलणार नाही। जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी। सगळे शांतपणे बसतील। चला तुम्ही बसा आपापल्या ठिकाणी शांतपणे, कोणी गडबड करणार नाही। त्यामुळे जमिनीच्या बरोबरीने अरबी समुद्रावर ज्यांनी राज्य केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये व्हावं हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं आणि त्यामुळे हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे। त्या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य आंतरराष्ट्रीय स्तरावरचं स्मारक व्हावं असा अनेकांनी निर्णय केला, पण या सरकारमध्ये आल्यापासून प्रत्येक दिवशी या विषयातल्या सगळ्या अडचणी संपवत ज्या 12 प्रकारच्या परवानग्या होत्या त्या परवानग्या पूर्ण केल्या, त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट पूर्ण केला, याचं टेंडर तयार झालं, याचं टेंडर निघालं। पुढच्या महिन्यामध्ये 13 जानेवारीला याचं टेंडर ओपन होईल, वर्क ऑर्डर निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाची सुरुवात होईल। 3400 कोटी रुपयाच्या ह्या स्मारकाचा पहिला टप्पा 2300 कोटीचा सुरू होत आहे आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य, आपल्या देशाचे पंतप्रधान ज्यांनी या देशाला संपूर्ण जगामध्ये क्रमांक 1चं स्थान मिळावं यासाठी प्रयत्न चालवला आहे। 5000 वर्षापूर्वी जी देशाची स्थिती होती, या देशातून सोन्याचा धूर निघायचा, हा देश जगद्गुरू होता, ती पुन्हा एकदा स्थिती ह्या देशाची आणण्यासाठी प्रयत्न करणारे माननीय पंतप्रधान महोदय अशा ऐतिहासिक प्रसंगी आपल्याला जलपूजन भूमिपूजनासाठी मिळाले आहेत। आपण सगळ्यांनी आता ह्या ठिकाणी स्क्रीनवर पाहिलं असेल, ज्या अरबी समुद्रामध्ये हे स्मारक व्हायचं आहे त्या ठिकाणी जलपूजन भूमिपूजनाचा कार्यक्रम सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या शिवस्मारकामधून आगामी पिढ्यांना स्फूर्ती मिळणार आहे, प्रेरणा मिळणार आहे। हे नावच असं आहे की जे नाव घेतल्या घेतल्या अंगावर रोमांच उभे राहतात। गेल्या आठवडाभर महाराष्ट्रातला उत्साह आम्ही अनुभवतोय। गावोगावच्या नद्यांचं पाणी, गावोगावच्या गडकिल्ल्यांची माती आणण्यासाठी मोठी लगबग लोकांची सुरू होती। गावोगाव मिरवणुका निघाल्या। असं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघालं तर जे स्फुरण चढतं, अशा शिवाजी महाराजांचं त्यांचा संपूर्ण 350 वर्षापूर्वीचा इतिहास जिवंत करणारा हा शिवस्मारकाचा भव्य उपक्रम होणार आहे।
त्याच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या सगळ्यांचं व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो.